आणि आता पाहणार आहोत सविस्तर प्राईम टाइम आणि अगदी सुरुवातीला मोठी बातमी पाहणार आहोत आणि ती म्हणजे कबड्डी खेळताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। कबड्डी खेळत असताना 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला। खेळताना अचानकपणे मैदानामध्ये तो कोसळला तर तरुणाच्या मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सुरू करण्यात आलेला आहे। मालाड परिसरामध्ये कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं, त्यावेळी हृदयविकारानं मृत्यू की आणखी काही दुसरं कारण आहे हे देखील आता लवकरच रिपोर्टमधून स्पष्ट होईलच। कबड्डी खेळताय, फिटनेस तपासा। तंदुरुस्तीचा मेळ नाही तर जीवाशी खेळ। कबड्डी खेळताना तरुणाचा मृत्यू। महाराष्ट्राच्या मातीतला खेळ कबड्डी। तरुणांच्या तंदुरुस्तीचा कस पाहणारा खेळ कबड्डी। मराठी मातीतला खेळ नव्या लाईफस्टाईल मध्ये धोकादायक बनत चाललाय। मालाडमध्ये कबड्डी खेळताना कार्तिकराज मल्लन या 20 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झालाय। गोरेगावच्या संतोष नगर मध्ये कार्तिकराज राहत होता। कबड्डीत चढाई करत असताना त्याला पकड टाकली, त्यानंतर तो उठून चालू लागला। 2 पावलं चालत नाही तोच खाली कोसळला। काही वेळातच त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणानं कबड्डी खेळणाऱ्या तरुणांच्या फिटनेसचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। कबड्डीपटूला गंभीर आजार नसावा, जुनी दुखापत नसावी, आयोजकांनी फिटनेस टेस्ट करावी, रोजचा कबड्डीचा सराव असावाच, खेळ सुरू होण्याआधी वॉर्मअप करायलाच हवा, पोषक आहार घ्यायला हवा। कबड्डी खेळामध्ये अपघात न होण्यासाठी आपण काही गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे। प्लेयर शुड बी अ मेडिकली फिट, त्याला कोणत्याही गंभीर प्रकारचा आजार नसावा, जो पूर्ण होणे फार गरजेचे आहे। डाएट अँड न्यूट्रिशन प्लॅन ॲज पर द वेट कॅटेगरी, ट्रेनिंग प्लॅन ॲज पर द कॉम्पिटिशन। फटीक आजकालच्या याच्यातला एक अपघाताचा विषय झाला आहे। जास्त कॉम्पिटिशन ओव्हर एक्सरसाइजमुळे थकवा येतो। जुन्नरला 2018 मध्ये 14 वर्षाच्या गौरव वेताळचा कबड्डी खेळताना मृत्यू झाला होता। कबड्डीत दुखापत होणं हा खेळाचा एक भाग आहे, पण कबड्डी खेळताना मृत्यू होणं हे धोकादायक आहे। त्यामुळे कबड्डीच्या मैदानावर जाताना पूर्वतयारी करून मैदानात उतरा। दिवाकर सिंग, न्यूज 18 लोकमत, मुंबई। बहुचर्चित असलेल्या काऊ हग डेचं फरमान अखेर रद्द करण्यात आलेलं आहे। केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय मंत्रालयानं येत्या 14 फेब्रुवारी रोजी काऊ हग डे अर्थात गाईला आलिंगन दिन साजरा करण्याचं आवाहन केलेलं होतं। तसे निर्देश देणारे एक परिपत्रकही काढण्यात आलेलं होतं। दरम्यान केंद्र सरकारच्या या निर्णयावरती देशभरातून टीका करण्यात आलेली आहे आणि याच कारणामुळे केंद्र सरकारनं याबाबतचा निर्णय मागे घेतलाय। केंद्रीय वन्यजीव संरक्षण महामंडळानं तसे निर्देश दिलेले आहेत। तर जागतिक प्रेम दिन म्हणून 14 फेब्रुवारी हा सर्वांना चांगला ठाऊक आहे, मात्र भारतात व्हॅलेंटाईन डेला कायमच विरोध करण्यात येत होता आणि या पार्श्वभूमीवर एक पत्र काढून 14 फेब्रुवारी हा काऊ हग डे अर्थात गाईला मिठी मारून साजरा करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते। गाय ही भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे। गाय ही आपली जीवन टिकवते आणि पशुधन आणि जैवविविधतेचे प्रतिनिधित्वही करते, असं या पत्रामध्ये म्हणण्यात आलेलं होतं। मात्र या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला आणि त्यानंतर अखेर हे अजब फरमान रद्द करण्यात आलं। दरम्यान गाईला मिठी मारण्याचा निर्णय रद्द करण्यात आलेला आहे। मात्र काऊ हग डे साजरा करण्यासंदर्भातील अजब फतव्यावरती विरोधी पक्षनेते अजित पवारांनी खास त्यांच्या शैलीत भाष्य केलेलं आहे। गाईला मिठी मारताना तर गाईनं लाथ मारली तर कसं करायचं, असं मिश्किल वक्तव्य अजित पवारांनी केलंय। 3 दिवसापूर्वी केंद्र सरकारच्या ॲनिमल वेलफेअर बोर्डानं परिपत्रक काढलं। काय काढलं? काऊ हग डे म्हणजे गाईला मिठी मार। आता या ॲनिमल वेलफेअर बोर्डाचं डोकसं फिरलंय का? अरे त्यांना सांगा, गाईला मिठी नाही मारत, गाईला आपण गोंधळत असतो, त्याला खायला चारा देत असतो। मिठी मारलं काय ते शिक उचललं काय करायचं?
बरं, पिसाळलेला कुत्रा चावल्याचं प्रमाणपत्र सादर करा तेव्हाच वैद्यकीय सुट्टी मिळेल असा अजब फरमान गोंदियाच्या पोलीस अधीक्षकांनी काढला. गोंदिया पोलिसांमधल्या एका कर्मचाऱ्याला कुत्रा चावलेला होता आणि त्यानं वैद्यकीय सुट्टी मागितली. या अर्जावरती चावलेला कुत्रा पिसाळलाय का याचं प्रमाणपत्र आणा असं कार्यालयीन अधीक्षकानं सांगितलं आणि कार्यालयीन अधीक्षकांच्या या उत्तरामुळे भीक नको पण कुत्रा आवर अशी अवस्था पोलीस कर्मचाऱ्याची झाली आहे. कार्यालयीन अधीक्षकांचं हे पत्र सोशल मीडियावरती व्हायरल झालं आणि या पत्रामुळे सुट्टीसाठी पोलीस कर्मचाऱ्यांची कशी अडवणूक केली जाते हे देखील समोर आलं. तर पत्रात काय म्हटलंय पाहूयात. उपरोक्त संदर्भीय विषयांमुळे कळवण्यात येत आहे की महाराष्ट्र नागरी सेवा म्हणजेच रजा नियम 1981 क्रमांक 273 मधील तरतुदीनुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यास पिसाळलेला कुत्रा चावल्यानं उपचारांकरिता विशेष रजा देत आहे. परंतु आपल्याला चावलेला कुत्रा हा पिसाळलेला होता किंवा नाही याबाबतचं वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याकरिता सदर अर्ज यासोबत जोडून परत करण्यात येतोय. संतोष गेडाम, कार्यालयीन अधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया त्यांनी हे पत्र पाठवलेलं होतं, जे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. बरं, लग्नाचा एक नवा फायदा आता समोर आलेला आहे. वैवाहिक आयुष्य तुमचं दीर्घायुष्याचं रहस्य ठरू शकतं. हे आम्ही नाही तर एका संशोधनातून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. पाहूया त्याविषयीचा आमचा प्राईम टाइम रिपोर्ट. लग्न करा, हार्ट अटॅक टाळा. विवाहितांना हार्ट अटॅकचा कमी धोका. लग्न करा, दीर्घायुष्य व्हा. लग्नानंतर नको तो संसार, नको त्या कटकटी असा अनेकांचा सूर असतो. पण लग्न झालेल्यांसाठी एक महत्त्वाचं संशोधन समोर आलंय. लग्न करणाऱ्यांना हार्ट अटॅकचा धोका तुलनेनं कमी होतो अशी माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे. कार्लटन विद्यापीठातील एका अभ्यासानुसार लग्न झाल्यानंतर पुरुषांना नैराश्याचा धोका कमी होतो. विवाहितांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण संतुलित राहतं. विवाहितांचा आहार सुद्धा संतुलित राहतो. घटस्फोटानंतर नवे नाते संबंधही आरोग्यासाठी हितकारक असल्याचं डॉक्टर सांगतायत. लग्न करणारे दीर्घायुषी ठरतात असंही या अभ्यासातून निष्कर्ष निघालाय. ज्यावेळेस व्यक्ती अविवाहित असतो त्यावेळेस हे जे ताणतणाव असतात त्या ताणतणावाच्या बाबतीत त्याला संवाद साधण्यासाठी कुणी सोबत किंवा घरातले कोणी कुटुंबातले कोणी व्यक्ती नसतील तर तो ताणतणाव त्याच्या शरीरावर परिणाम करायला लागतो. कंपॅनियनशिप, प्रत्येकाला कुठल्या पद्धतीची कंपॅनियनशिप हवी, म्हणजे कुठल्या पद्धतीची साथ आपल्याला आयुष्यात हवी आहे ह्याची प्रत्येकाची एक व्याख्या वेगवेगळी ठरलेली असते. पार्टनर असू शकतो किंवा कधी मित्रमैत्रिणी असू शकतात, कधी आपले फॅमिली मेंबर्स असू शकतात. सो मला असं वाटतं की फक्त लग्न झालंय म्हणजे आपल्याला कंपॅनियनशिप आहे असं म्हणणं थोडंसं एक्स्ट्रीम ठरेल. त्यामुळे ज्यांना अविवाहित आणि एकटं राहावंसं वाटतं त्यांच्यासाठी थोडासा हा धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे संसारिक आयुष्य काहींना कटकटीचं वाटत असलं तरी दीर्घायुष्यासाठी लग्न करावंच लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मोहोळ विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने यांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सायबर चोरट्यांनी आमदार माने यांचा मोबाईल क्रमांक सोशल मीडियावरून मिळवला आणि त्यांना अश्लील मेसेजेस पाठवण्यास सुरुवात केली. दरम्यान यानंतर त्यांना व्हिडिओ कॉल करून त्यांना भुरळ पाडण्याचाही प्रयत्न करण्यात आला आणि यासोबतच व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी त्यांना देऊन 1 लाख रुपयांची खंडणी मागितली. आणि या संदर्भात पोलिसांनी तपास करत संबंधित आरोपीला पुणे पोलिसांच्या सायबर शाखेनं अटक केलेली आहे. आरोपी रिझवान असलम शेख याला ताब्यात घेण्यात आलं. राजस्थान इथल्या भरतपूर इथून अटक करण्यात आलेली आहे. तर गुन्ह्यातील आरोपीकडून 4 मोबाईल आणि 4 सिम कार्ड जप्त करण्यात आलेले आहेत. आरोपीकडून मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेल्या 90 अश्लील व्हिडिओज देखील मिळालेले आहेत. साधारणतः 10:30 पर्यंत मी 4-5 कॉल उचलले. त्याच्यात 10 नंतर एक फोन उचलल्यानंतर पुढून मला वेगळ्या प्रकारचं रेकॉर्डिंग दिसलं गेलं. मी काही सेकंदात लगेच ते बंद केलं. पुन्हा 4-5 वेळा मेसेज त्यांचे व्हिडिओ कॉल आले. मी उचलल्यानंतर मी नाही उचलल्यानंतर त्यांनी जे मी काही सेकंद जो बघितला होता ना त्याचे एक त्यांनी ही बनवलं की बाबा मी बघतोय आप बहुत इज्जतदार आदमी है,
आप ऐसा वीडियो देखते बोल के हम सोशल मीडिया पे डाल देंगे, नहीं तो 1 लाख रुपए आप दे दो. रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिमंडळामध्ये महिलांना स्थान न दिल्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. 9 महिन्यांमध्ये तर बाळ जन्माला येतं, यांना 7 महिन्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तारही करता आला नाही असा टोला अजित पवारांनी शिंदे फडणवीस सरकारला लगावला. मंत्री होण्यासाठी इच्छुकांनी बंद गळ्याचे कोट शिवले, मात्र गळा आवळायची वेळ आली मात्र मंत्रिपद काय मिळेना अशी मिश्किल टीका देखील अजित पवारांनी केली आहे. हिंगोलीमधील शिरड शहापूर इथल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. 7 महिने झाले, 9 महिन्यानंतर बाळ जन्माला येते आणि यांना साधा मंत्रिमंडळाचा विस्तार करता येत नाही. पहिल्या कितीतरी ते महिने दोघच चिकोजीराव होते, बाकी कुणालाच घेतलं नाही. असं कुठं सरकार चालतं? बऱ्याचशा ठिकाणी सांगतो की मंत्री लोक जे होणार आहेत त्यांच्या घरच्यांनी नवे कपडे सूट शिवून दिलेले, बंद गळ्याची सूट, बार गळा आवडायची वेळ आली तरी त्यांना काही गोष्टी पण मिळेना. अशा पद्धतीची अवस्था चालली बाबा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. CSMT ते सोलापूर दरम्यान ही वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे आणि या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. दुसरीकडे मोदींनी मरोळमध्ये सैफी अकॅडमी संकुलाचं उद्घाटन केलेलं आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबई दौरा झाला आणि याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दौऱ्यादरम्यान मुंबईमधील मुख्य प्रकल्पांचं उद्घाटन केलेलं होतं. आज पंतप्रधानांच्या हस्ते वंदे भारत ट्रेनचं उद्घाटन झालेलं आहे. मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी असा या वंदे भारत ट्रेनचा प्रवास असणार आहे. सोलापूर लोकसभेच्या जागेसंदर्भामध्ये विधान करणारे आमदार रोहित पवार कोण असा प्रतिसवाल काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदेंनी केलेला आहे. रोहित पवार हे पहिल्यांदाच आमदार झाल्यामुळे कदाचित अजून त्यांच्यात पोरकटपणा असेल असा खोचक टोला प्रणिती शिंदेंनी रोहित पवारांना लगावला. आणखी काही काळ गेल्यानंतर त्यांच्यामध्ये पोक्तपणा येऊ शकेल अशा परखड प्रतिक्रियाही प्रणिती शिंदेंनी दिलेल्या आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वीच रोहित पवारांनी लोकसभेसंदर्भात भाष्य दिलेलं होतं आणि सोलापूरची जागा काँग्रेसकडे राहील की राष्ट्रवादीनं लढायची हे काही दिवसातच ठरेल असं वक्तव्य रोहित पवारांनी केलेलं होतं आणि त्यानंतर प्रणिती शिंदेंनी रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे आता सोलापुरामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असं वाकयुद्ध रंगलंय. माझा अंदाज आहे की खासदारकी आणि तिथं असणारं सीट कुठल्या पार्टीला कधी द्यावं कसं द्यावं या बाबतीतली बैठक ही कदाचित 1-2 महिन्यामध्ये त्या ठिकाणी महाविकास आघाडीची त्या ठिकाणी होईल आणि त्या बाबतीत सर्वच घटक पक्षांना विश्वासात घेऊन सोलापूरचं जे सीट आहे ते काँग्रेसकडे असावं का राष्ट्रवादीकडे असावं या बाबतीतला निर्णय त्या ठिकाणी केला जाईल. कोण रोहित पवार ते नेते ते आता मला माहीत नाही, पण हा त्यांचा पहिला टर्म आहे. पोरकटपणा असतोच काही जणांमध्ये. थोडा दिवस द्या त्यांना, ते मॅच्युरिटी येईल त्यांच्यामध्ये. सोलापूर लोकसभेच्या जागेवरून रोहित पवार आणि प्रणिती शिंदेंमध्ये जुंपली आहे आणि या पार्श्वभूमीवर आता सोलापुरात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून काँग्रेस कमिटीसमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली. काँग्रेस कमिटीसमोर आमदार रोहित पवारांच्या समर्थनार्थ बॅनर्स लावण्यात आलेले होते आणि यावेळी राष्ट्रवादीकडून रोहित पवारांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. तर याला उत्तर देत काँग्रेसकडून राष्ट्रवादीच्या पोस्टर आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे. सोलापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयासमोर आमदार प्रणिती शिंदे आणि त्यांचे बॅनर्स लावून निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेसकडून जोरदार घोषणाबाजी देखील केली गेली. राज्यामधील शिंदे फडणवीस सरकारचा मीच शिल्पकार असल्याचा अजब दावा आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी केला आणि या दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये नव्या चर्चांना उधाण आलेलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीका केली आहे. मातोश्रीला आव्हान देऊन महाविकास आघाडी सरकार पाडलं असल्याचा टोला तानाजी सावंतांनी यावेळी लगावला. दरम्यान माझ्यावरती अन्याय केल्याबद्दल उत्तर द्या असा सवालही मातोश्रीवर जाऊन तेव्हा विचारला होता असा खुलासा सावंतांनी यावेळी केला. तसंच उत्तर द्यायची नसतील तर याची फळं तुम्हाला भोगावी लागतील असं आव्हान यापूर्वीच दिलं होतं असंही सावंत म्हणाले.
मातोश्री समोर जाऊन सांगणारा हाच ताणायचा होता. माझ्यावरती अन्याय का केला त्याचं उत्तर द्यावं लागेल, आणि जर उत्तर नाही दिलं तर त्याची फळं आपल्याला भविष्यात भोगावी लागेल. आणि परत मातोश्रीची पायरी करणार नाही सांगून परत आलो. आणि ज्यावेळेस मी त्या ठिकाणी मुंबईला परत मंत्रालयात गेलो त्यावेळेस माझ्या मुख्यमंत्र्यांनी मला मंत्री रूपातच मंत्रालयाची पायरी चढवायला लावली. जळगावमधील खडसे महाजन हा वाद आपल्याला नवीन नाहीये, मात्र राजकारणातील कट्टर दुश्मनानं दुसऱ्याला खोचक टोला लगावलाय. बरं, सुरेश जैन मुख्यमंत्री व्हावे यासाठी बाळासाहेबांची भेट घेतली आणि त्याच निकषात जर गिरीश महाजन बसत असतील तर मुख्यमंत्री पदासाठी गिरीश महाजनांना पाठिंबा असेल असं मत एकनाथ खडसेंनी व्यक्त केलं. कट्टर दुश्मन मुख्यमंत्री असला तरी चालेल, पण माझा भाग सुजलाम सुफलाम व्हायला पाहिजे असा टोला खडसेंनी महाजनांना लगावलाय. या सगळ्या काहीतरी निकषामध्ये बसणारा माणूस पाहिजे. त्याच्यामध्ये गिरीश भाऊ महाजन बसत असतील तर काय अडचण आहे? मला कोणती अडचण कुठलीच नाही आहे. मला या भागामधले हे जे प्रकल्प आहे ते मंजूर करण्यासारखा असेल, अगदी मी सांगणार आहे की जर हे मंजूर करण्यासाठी कुणीही आज तयार असला, माझा पाठिंबा आहे त्यांना. मला अनुदान खानदेशसाठी असलेला माझा पैसा सिंचनाचा, हे सिंचनानं जे इतके वर्ष प्रलंबित आहेत, त्यात कोणी असो, कोणी माझा कट्टर दुश्मन असला तरी चालेल, परंतु हा भाग सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. हे जे स्वप्न आम्ही वर्षानुवर्ष पाहतो आहोत आणि ज्याला मंजुऱ्या दिलेल्या आहे तेच पूर्ण करावं अशी अपेक्षा आहे. भाजप हा मोठ्या भावाची भूमिका नेहमी पार पाडतो. जेव्हा कोणी अडचणीत असतो तेव्हा त्याला आसरा देण्याचं काम भाजप करत असतं. ज्याला कुणाला आसरा हवाय त्याला आसरा द्यायला भाजप तयार असल्याचं वक्तव्य भाजपचे आमदार राम शिंदेंनी केलंय. काँग्रेसमधून आपल्याला बाहेर लोटण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देखील बाळासाहेब थोरात यांनी केला आणि त्या पार्श्वभूमीवर राम शिंदेंनी केलेलं हे वक्तव्य आहे. तर बाळासाहेब थोरातांना भाजपची दारं उघडी असल्याची अप्रत्यक्ष ऑफरच राम शिंदे यांनी दिली आहे. प्रश्न असा आहे की भारतीय जनता पार्टी या राज्यातला, देशातला सर्वात मोठा पक्ष आहे. देशात सरकार आहे, राज्यात सरकार आहे. त्यामुळं हा मोठ्या भावाची किंवा मोठ्या व्यक्तीची भूमिका भारतीय जनता पार्टी पार पाडतो. जेव्हा केव्हा कोणी अडचणीत असेल, दुःखात असेल, अन्याय होत असेल, अत्याचार होते असेल तर त्याला आसरा देण्याचं काम ही भारतीय जनता पार्टी करते. त्यामुळे ज्यांना कोणाला आसरा हवा आहे त्याला भारतीय जनता पार्टी आसरा द्यायला तयार आहे. बरं, लग्न म्हटलं की हौस, मज्जा, आनंद, उत्साह अशा अनेक गोष्टी असतात. प्रत्येकाला वाटतं लग्नात काहीतरी अशी गोष्ट करावी की ती आयुष्यभर लक्षात राहावी, आणि असंच काहीसं घडलेलं आहे जळगावच्या अमळनेरमध्ये. खानदेशी लोकेसना नादच येगळा रास असं म्हटलं जातं आणि सासऱ्यानं आपल्या सुनेला चक्क हेलिकॉप्टरमधून सासरी आणलं आणि तिचं स्वागतही केलं. बरं, दरम्यान सासरच्या मंडळींकडून करण्यात आलेली तयारी पाहून सूनही भारावली. दरम्यान या लग्न सोहळ्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यामध्ये रंगलेली आहे. तुर्कस्तानमध्ये भारताच्या NDRF कडून बचाव कार्य केलं जात आहे. मोठी जोखीम पत्करून नागरिकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. NDRFच्या पथकानं एका वृद्धाची सुखरूप सुटका केली, तर तिकडे तुर्कीच्या गाझियान्टेप भागामध्ये तुर्कीच्या सैन्यानं एका तरुणाला ढिगाऱ्याखालून काढण्यात यश मिळवलं. तुर्कीत आलेल्या भूकंपाला 4 दिवस उलटून गेलेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय. नुकतंच बचाव पथकानं इमारतीच्या ढिगाऱ्याखालून एका चिमुरड्याची सुखरूप सुटका केली आहे. तो 6.5 वर्षांचा लहानगा जवळपास 80 तास ढिगाऱ्याखाली अडकून पडला होता, पण बचाव पथक त्याच्यापर्यंत पोहोचलं आणि त्याची अलगद सुटका केली. त्या चिमुरड्याला बाहेर काढल्यानंतर बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. खरं तर त्याला बाहेर काढणं हे अतिशय जोखमीचं आणि कठीण काम होतं, पण बचाव पथकानं हर प्रकारे प्रयत्न करत त्या चिमुरड्याचा जीव वाचवलाय. तुर्कीच्या मदतीसाठी भारतातून गेलेल्या NDRFच्या पथकाकडून युद्ध पातळीवर बचाव अभियान राबवलं जात आहे. NDRFच्या जवानांनी जमीनदोस्त झालेल्या इमारतीतून एका वृद्धाची सुटका केली आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. तुर्कीच्या विविध शहरात NDRF कडून बचाव कार्य केलं जात आहे. तुर्कीच्या गाझियान्टेप भागात बचाव पथकानं एका 17 वर्षीय युवकाला इमारतीच्या ढिगाऱ्याखालून काढण्यात यश मिळवलंय. अदनान असं त्या युवकाचं नाव आहे. त्याला बाहेर काढल्यानंतर त्याच्या कुटुंबाला अश्रू अनावर झाले. त्यांनी तुर्कीच्या सैन्याचे आभार मानले. बचाव पथकानं अदनानला जीवनदान दिलंय. तुर्की सैन्याकडून बचाव कार्य केलं जात आहे.
एक एक जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र ही मदत पुरेशी नसल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा प्राईम टाईम घडामोडी. तर आजच्या प्राईम टाईममध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र जाता जाता एक नजर टाकूयात राज्यातील प्रमुख शहरांच्या तापमानावर. मजली इमारती इथे कोसळल्या आहेत.